हो बोला. असं मोदी सरकार आपल्या योजनेद्वारे तुमची सेवा करू शकल्याबद्दल भाजप तुमची कृतज्ञता व्यक्त करते. सर, किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का? हो. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आपल्यासारख्या सुमारे 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षाला पाठिंबा देणार आहात का? नाही, अजिबात नाही देणार आम्ही त्यांना. कारण की आमचं सोयाबीन 7-8 हजार विकलं जाणारं सोयाबीन आज 4 हजारावर आहे. आता चणा 6 हजारावर गेलता ते 5 हजारावर आला चणा. तुरीला भाव नाही. फक्त केंद्र शासन ऊसाची FRP वाढवायला पण कारखान्याला कुठल्याच प्रकारची सक्ती करत नाही की का शेतकऱ्यांना भाव द्या म्हणून. आमच्या इतका लाखो रुपयाने खिसा मारायला मोदी सरकार आणि आम्हाला 2,000 द्यायला. कसा पाठिंबा द्यावा त्याला मोदीला? काँग्रेसच्या काळामध्ये खताचं DAPचं पोतं 650ला होतं, आता 1350ला झालं. गॅस सिलेंडर 450ला होतं, आता 1000ला झालं. मी काय काँग्रेसचा मतदार नाही, पण वस्तुस्थिती सांगायलो तुम्हाला. तसं तुम्ही वरपर्यंत माझं म्हणणं पोहोचू शकता का तुमच्या प्रदेश कार्यालयातून मोदीपर्यंत? सर, मी तुमची जी सूचना आहे ना ती इथे नोंद करून घेतली की शेतकऱ्यांच्या पिकांना भाव पाहिजे, ही तुमची सूचना आहे. मी त्याची इथे नोंद करून घेतलेली आहे. ती मी वरती पक्षापाशी पाठवतो. तुमच्या विधानसभेचे नाव हे हदगाव आहे का सर? हो, हदगाव आहे. ओके, तुम्ही सांगितलेली सूचना आहे ती मी नोंद केली. तर आपला पक्ष आहे तो तुमच्या विधानसभेमध्ये तुम्ही सांगितलेल्या सूचनांकडे लक्ष देईल आणि त्यासाठी काम करेल. काही नाही केलं तरी चालते, काय हरकत नाही. अगोदर आम्ही युतीचेच मतदार होतो. अगोदर आम्ही पूर्वी लोकसभेला मोदीच्याच म्हणजे महायुतीलाच मतदान केलेलं आहे, पण आता इथून पुढे नाही. आता सध्या काय झालं, पक्ष फोडणं, ईडीची भीती दाखवणं, सध्या हे कार्यक्रम चालू आहे. त्यांना वाटत असेल सत्तेत येतील ते, पण ते येणार नाहीत सत्तेत इथून पुढं. महाराष्ट्रात तर शक्यच नाही. आणि असं तुम्ही फोन करू नका कुणाला, शिव्या खाशाल तुम्ही.